नगरपालिका महापालिका निवडणुकांनंतर आता राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे। त्यानुसार राज्यातील 12 जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार असून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आलाय। त्यानुसार राज्यात 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार आहोत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून जी मतदार यादी आली ती मतदार यादी जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती गणनीय आहे ही विभाजित केलेली आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे। नाम निर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026। नाम निर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत। अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे। मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे। मात्र निवडून आल्यावर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्याची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल। तर नामनिर्देशन स्वीकारणं 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 असं होणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि त्यावर आपण एक नजर टाकतोय। उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी 2026 ला होईल। अर्ज माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे। अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर। मतदान 5 फेब्रुवारीला होईल। सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत वेळ असेल। मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजल्यापासून। राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होत आहेत। यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि कोल्हापूरचा समावेश आहे। वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। बिनविरोध निवडून आलेल्यांवर आयोगाचं लक्ष आहे। संबंधित महापालिकेच्या आयुक्तांकडून अहवाल मागवण्यात आलेत। अहवालानुसार 4 गोष्टी तपासल्या जातील अशी माहिती स्वतः निवडणूक आयुक्तांनी दिली आहे। बिनविरोध जिथे जिथे निवडणूक होते तिथे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत की जिथे बिनविरोध निवडणूक होत आहे तिथे आम्ही संबंधित महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागितलेला आहे। हा अहवाल 4 गोष्टीवर आहे। एक तर बिनविरोध निवडणूक मध्ये जो उमेदवार बिनविरोध झालेला आहे त्या उमेदवारांनी इतर उमेदवारांवर काही दबाव आणला आहे का, नंबर 1। यामध्ये त्या निवडणुकीमध्ये माघारी घेतलेले उमेदवार आहेत त्यांच्यावर काही आमिष दाखवलं का, नंबर 2। याच्यामध्ये काही पोलीस कंप्लेंट झाली होती का, नंबर 3। आणि याच्यामध्ये काही तक्रार आहे का,
आणि विशेष करून ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्या उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेतली आहे का, तर या पॉईंटवर आम्ही रिपोर्ट महापालिका आयुक्तांकडून मागितलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.